परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज सुंदर डिझाईनमध्ये साजनी मंगळसूत्र बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे. ती काळे मोठे मणी, बारीक मणी, त्यानंतर मंगळसूत्राच्या वाट्या, गोल्डन मणी आणि सोनेरी कलरचे मणी लागणार आहेत. बघा आता इथे मी 2 पदर घेतलेले आहे. ती तुम्हाला जास्त म्हणजे जाड हवा असेल तर तुम्ही 3-4 पदरीसुद्धा बनवू शकता असं. तर इथे टेपपट्टी पण लावून घेतलेली आहे आणि सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे. तर स्क्रूचा कोणताही पार्ट एक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता मागच्या साईडला आपल्याला थोडेसे काळे मणी टाकून घ्यायचे आहे ती. तर हे मी मोजलेले नाही, साधारण अंदाजे आपल्याला थोडेसे जास्तीचे टाकायचे आहे ते. दोन्ही पदरांमध्ये मी हे सारखेच मणी टाकून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर सोनेरी कलरचे मणी आपल्याला टाकायचे आहेत 10. ह्या साईडच्या पदरामध्ये पण आपल्याला 10 मणी टाकायचे आहेत. त्याच्यानंतर एक मोठा क्रिस्टल काळा मणी, गोल्डन मणी जे आपण घेतले होते. तर ह्या गोल्डन मण्यांची क्वालिटी खूप चांगली आहे. साधारण 1 वर्षभर तरी जातात हे मणी. असे हे पितळाचे मणी आहेत हे आणि क्वालिटी खूप चांगली आहे. गावाला लोक म्हणजे बायका जे घेतात ना तर 100ला 20 मणी घेतात हे. तर अशा पद्धतीचे हे मणी आहेत. तर होलसेलमध्ये अगदी कमी पैशामध्ये तुम्हाला मिळतील. तुमच्या तिथे जर असतील असं म्हणजे होलसेलचे दुकानं तर तिथे जाऊन विचारलं आता तर मला वाटतं 35 रुपयाला आहे ही मण्यांची. आता ह्या क्रिस्टल मण्यानंतर परत ह्या साईडने आपल्याला 10 सोनेरी कलरचे मणी टाकायचे आहेत. दोन्ही पदरांमध्ये आपल्याला सेम 10-10 मणी टाकायचे आहे ती. त्याच्यानंतर आपल्याला इथे मी काळे मणी टाकलेले आहेत. तर हे काळे मणी 20 टाकलेले आहेत मी. हे मोजून टाकायचे आहे ती म्हणजे दोन्ही साईडला बरोबर येतात. 10-10 मणी टाकाय 20-20 मणी काळे आणि हे सोनेरी 10-10 मणी टाकायचे आहेत. परत 10 मणी सोनेरी साईडनी आणि ह्या पदरामध्ये सुद्धा 10 मणी टाकायचे आहेत सोनेरी. त्याच्यानंतर आपल्याला एक क्रिस्टल मणी टाकायचं आहे दोन्ही सुया पकडून म्हणजे दोन्ही पदरांमध्ये आणि त्यानंतर 3 गोल्डन मणी, परत एक क्रिस्टल मणी टाकायचं आहे. आता इथे आपल्याला परत सोनेरी कलरची मणी टाकायची आहे ती 10-10 दोन्ही पदरांमध्ये. अजून हे बघा मी आता 2 पदरी बनवलेले आहे. तुम्हाला 3 किंवा 4 असं ब्रॉड बनवायचं असेल तर तुम्ही खाली पदर वाढवायचे आणि हे जे राहील तेच डिझाईन असणार आहे. तर तशा पद्धतीने तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर परत 20 मणी काळे दोन्ही साईडच्या पदरामध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर सोनेरी कलरचे 10, त्यानंतर एक क्रिस्टल मणी, 3 गोल्डन, परत एक क्रिस्टल मणी टाकायचं आहे. त्यानंतर 10 सोनेरी कलरचे मणी दोन्ही साईडच्या पदरांमध्ये टाकायचे आहे ती. त्यानंतर 20 काळे मणी टाकायचे आहेत दोन्ही साईडला. आता इथं जेवढं मला हवं आहे तेवढं मी बनवलेलं आहे. तर हे साधारण 30 इंचाचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार असे अजून मोठा हवा असेल तर हे खाली सोनेरी कलरचे गोल्डन मणी टाकलेले आहेत ना ते पेट्या वाढवत चालायच्या म्हणजे ते बरोबर तुम्हाला हवं तेवढं होऊन जाईल. आता इथे वाटी ववायची आहे. तर मी आता क्रिस्टल मणी टाकायचं आहे त्यानंतर गोल्डन मंगळसूत्राची वाटी, परत एक गोल्डन मणी साईडनी, मध्ये हा क्रिस्टल टाकलेला आहे. 2 वाट्यांच्या मध्ये थोडं अंतर यावं म्हणून हा मणी टाकायचा असतो मध्ये. त्यानंतर परत मी गोल्डन मणी दुसरी वाटी आणि साईडनी गोल्डन मणी आणि त्यानंतर परत बघा मण्यांच्या बाजूला क्रिस्टल मणी टाकला होता मी मोठा इथे. तसं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता ह्या मण्यानंतर इथे काळे मणी येतील. तर दोन्ही साईडला आपल्याला हे 20-20 काळे मणी टाकून घ्यायचे आहे ती दोन्ही पदरांमध्ये. त्यानंतर 10 सोनेरी कलरची मणी,
त्यानंतर परत एक क्रिस्टल मोठा काळा मणी, 3 गोल्डन, साईडनी परत एक क्रिस्टल आणि सोनेरी कलरचे मणी 10-10. बघा आता यानंतर परत काळे मणी टाकायचे आहेत. आता हे मोजून टाकायचे म्हणजे सारखंच वाटतं. जर मोजले नाही मागे पुढे होतात आणि मग दोन्ही पदर एकदम मागे पुढे होऊन जातात. त्याची जी दोन्ही साईडची डिझाईन असते ना ती व्यवस्थित दिसत नाही. त्याच्यामुळे मग मोजून टाकायचे. त्यानंतर आता इथे 15 मणी, हे 20 मणी काळे मणी टाकायचे आहे ते. परत आपल्याला 10 मणी टाकायचे आहे ते. त्याच्यानंतर एक काळा, 3 गोल्डन आणि काळा मणी टाकायचे आहे. काळ्या मण्यानंतर परत सोनेरी कलरचे हे 10 मणी. त्याच्यानंतर पाठीमागच्या साईडला जे आपण मणी घेतले होते ते जेवढे त्या साईडला घेतले ना तेवढेच ह्या साईडला आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला स्क्रू टाकायचा आहे आणि जिथे आपण टेप पट्टी चिपकवतो ना ती काढून घ्यायची आहे. आणि थोडंसं आपल्याला सुया ज्या बांधलेल्या असतात ना आपण थोडंसं तो भाग पण काढून घ्यायचा आहे. कारण सुया हाताला टोचू नये ते बांधताना, त्याच्यामुळे ते सुया काढून घ्यायच्या आहेत सुरुवातीला. हे बघा आता सुईचा जो भाग असतो ना तो काढून घ्यायचा अशा पद्धतीने आणि व्यवस्थित इथे आपल्याला दोन्ही पदर व्यवस्थित खेचून इथे 4 ते 5 गाठी व्यवस्थित मारून घ्यायची आहे ती. तर गाठ मारताना अशी नखाने आतमध्ये ढकलून द्यायची. आणि गाठ मारून झाल्यानंतर चेक करून बघायचं आहे. त्या गाठीमधून स्क्रू बाहेर येता कामा नये अशा पद्धतीने आपल्याला ते कन्फर्म करून घ्यायचं आहे. 4 ते 5 मारले की मग व्यवस्थित ते तिथे अटकून बसतं स्क्रूमध्ये. हे बघा आता व्यवस्थित झालेलं आहे. तर आता थोडंसं धागा आपल्याला कापून टाकायचा आहे. थोडंसं लांबून कापायचं आणि हे दिव्याने किंवा मेणबत्तीने थोडंसं असं जाऊन थोडं मागे गेलं का हाताने असं बोटाने प्रेस करायचं म्हणजे ते व्यवस्थित चिपकून राहतं. खूप छान आणि सुंदर पद्धतीने आपलं हे साजनी मंगळसूत्र तयार झालेलं आहे. तर प्रत्येकाची चॉईस ही वेगवेगळी असते, त्याच्यामुळे मी हर एक डिझाईनमध्ये मंगळसूत्र टाकलेलं आहे. तर खूप साऱ्या डिझाईन आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुम्हाला बघता येतील आणि चॅनलमध्ये जाऊन तुम्ही हर एक व्हिडिओ बघू शकता. प्रत्येक डिझाईन ही वेगवेगळी आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.